किनारा मार्ग म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महामार्गाचा आज लोकार्पण झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे। आपण या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांना एका डबल डेकर बसमधून हा संपूर्ण प्रवासाचा आनंद जो आहे तो घेण्यात आलेला आहे। सर्व महिला आपण इथे पाहतो आहोत, पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये या सर्व महिला आलेल्या आहेत आणि त्या सर्व या प्रवासामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना नेमका हा प्रवासामध्ये नेमकं कसं वाटलं, काय वाटलं त्यांचं, काय सांगाल? हा प्रवास नेमका कसा अनुभवला तुम्ही? आम्हाला खूप बरं वाटतंय, हा प्रवास छान वाटतोय, म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही भावना कसं, म्हणजे कसं एन्जॉय केलं पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषा, खूप बरं वाटते। तुम्ही काय सांगाल? बोला, काय प्रतिक्रिया तुमची, कसा प्रवास झाला? मला आम्ही काय आता शब्दच ना आमच्याकडे, आम्ही कोळी लोकांनी आता आजपर्यंत आम्ही खूप सहन केले तिकडे, हे म्हणजे स्पॅमसाठी भांडवल होतो, किती खूप हे सहन केलंय। आता ते सगळं स्वप्न पूर्ण जाईल कोळ्यांची, जे त्यांचं सगळं पूर्ण करू हे केलंय एकनाथ साहेबांनी, आणि त्याचा आता आनंद व्यक्त करण्यासाठी आम्हाला त्यांनी एवढं पुढे प्रोत्साहन दिलंय, मला खूप आनंद वाटतो। आम्हाला सगळे नुकसान भरपाई वगैरे आम्हाला जसं पाहिजे तसं झालं, स्कॅम होता तो नुकसान भरपाई दिली, त्या कोळ्यांना खूप त्यांनी प्रोत्साहन केलंय, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद, त्यांना आभारी आहे त्यांची मी। सगळ्या आमच्या महिला मंडळाच्या वर्गांकडून त्यांची मी ऋणी आहे। थँक्यू। मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो। आपण इतरही महिलांशी बोलणार, काय सांगाल, काय कशा प्रतिक्रिया तुमच्या? तुम्ही पहिल्यांदा अनुभवलेला आहे? खूप छान वाटतंय, खूप एक नवीन अनुभव आहे अंडरग्राऊंड मधून आलेल्याचा, आणि खूप सुंदर केलंय। एक वेगवान प्रवास अनुभवला मुंबईच्या ट्रॅफिकमधून मुक्त असा? हो, एकदा नक्कीच खूपच छान आहे। म्हणजे ट्रॅफिक मध्ये जी कटकट असते, जे गरमीचं वगैरे, ते सगळं इथे नाहीये। खरंच खूप छान वाटतंय। छान केलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला? सांगा, तुम्ही कसं अनुभवलं? खूप छान आहे, आणि हा प्रवास आम्हाला अगदी आम्ही एन्जॉय केला आहे। आणि इथे फक्त आम्ही वेशभूषा करून आलोय, म्हणजे फक्त आम्ही यायचं म्हणून असं ह्याच्यानी नाही आलोय, कारण का ज्या माणसांनी आमची व्यथा ऐकली की एवढे वर्ष आम्ही ज्यांना सांगत होतो त्यांच्या कानापर्यंत आमची हाक पोहोचली नाही, आणि आमची हाक ज्यांच्या कानापर्यंत पोहोचली ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। त्यामुळे त्यांनी केलेल्या ह्या कार्याला आम्ही पण एक सल्यूट देण्यासाठी म्हणूनच इथे हजर आहोत, एवढंच सांगू शकते। आणि आभारच आहे ते, आणि आम्ही मनापासून या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहोत। तर आपण बघतो की स्थानिक कोळी ज्या आहेत महिला, त्या सर्व इथे मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आपण इतरही मागे बघू शकतो, मोठ्या संख्येने महिला इथे आलेले। तुम्ही कसा अनुभवला प्रवास? तुमचा काय अनुभव आहे? अनुभव खूप मस्त आहे, आणि खूप आभारी आहेत आम्ही एकनाथ शिंदे यांचं, भरपूर आभार। म्हणजे ते आम्हाला एका मोठ्या भावासारखी त्यांनी साथ दिली, नाही तर याच्या पहिला आमचे कुत्र्याचे हाल केले होते त्याच्या पहिल्याच्या सरकारने, म्हणजे इकडे धावू का तिकडे जाऊ, इथे मोर्चा नेऊ का तिकडे मोर्चा नेऊ, कुठेच आम्हाला साथ दिली नव्हती। पण हे जसे आमच्या मोठ्या भावासारखे आमच्यासाठी उभे राहिले, अक्षरशः आम्ही म्हणजे तळागळाला गेलो होतो, पण त्याच्यात ना त्यांनी आम्हाला वरती काढलं, आम्हाला भरपाई दिली, आम्हाला स्पॅन दिला, आणि आम्ही भरपूर खुश आहोत। आणि तुम्हाला दिसतच असेल, नाही तर आम्ही एवढं काय नटून वगैरे आलोच ना, एवढी मेहनत आम्ही घेतलीच नसती। तुमचा काय अनुभव? आता त्या बोलल्यात ना, मी काय बोलले आता? तुमच्या काय भावना? नाही, खूप छान वाटते, जे आम्हाला जो प्रवास करायला दिला त्या म्हणजे या क्षणाला, तो आम्हाला क्षण खूप आनंदित आहे या क्षणाचे। तुमचा प्रवास कसा होता? तुमचा प्रवास कसा होता? खूपच छान, माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळेच हा प्रवास आम्हाला अनुभवायला मिळालाय, त्यामुळे एकनाथ साहेबांचा आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या सर्व कोळी भगिनी जे त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या डबल डेकर बसमधून प्रवास करतात, आणि त्यांनी सर्वात प्रथम हा जो मुंबईचा सागरी किनारा मार्ग आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरनं त्यांनी प्रवास केलेला आहे, आणि सगळ्यांचे चेहरे अक्षरशः प्रफुल्लित झालेले आहेत की हा वेगवान प्रवास ते मुंबईमध्ये अनुभवतात। नाहीतर नेहमी आपण पाहतो की मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रास जो आहे सर्वसामान्य नागरिकांना प्रवाशांना होत असतो, मात्र आता एक सुखकर आणि वेगवान असा प्रवास या मुंबई सागरी किनारा मार्ग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरनं आपल्या मुंबईकरांना करायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।